पुढची बातमी आहे विधान परिषदेच्या सभापतीपदाबाबतची। गेल्या 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपदी भाजपच्या राम शिंदेंची आता बिनविरोध निवड निश्चित झाली। शिंदेंविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही। उद्या राम शिंदेंच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे, पण शिंदेंचा विधान परिषदेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचाही अप्रत्यक्ष हातभार लागल्याची चर्चा रंगली। नीलम गोऱ्हेंनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्या अपात्रतेचं प्रकरण अद्याप संपुष्टात आलेलं नाही असा मुद्दा अनिल परब यांनी 2 दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता। त्यामुळे भाजपने हे कारण पुढे करत राम शिंदेंच्या सभापतीपदी बसण्याचा मार्ग मोकळा करून घेतला अशी चर्चा आहे। महायुतीकडनं काही चर्चा झाली होती, कारण उपसभापती नीलम गोरे सुद्धा इच्छुक होते या पदासाठी? मला वाटतं या संदर्भामध्ये काही चर्चा माझ्या लेवलवर झालेल्या नाहीत। वरिष्ठ लेवलवर झाले असतील माहित नाही। बरं, नाराजी होती नीलम गोरेंची ज्या माझ्या लेवलवर किंवा माझ्या स्तरावर मला कुठलाही ज्ञात नाहीये। त्यामुळे चर्चा झाली असती तर नेतृत्वात झाली असेल, ते नेतृत्व सांगू शकेल त्याच्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।